आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आस्था, श्रद्धा आणि भक्तीचा अखंड प्रवाह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेली आषाढी वारी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये उसळलेला लाखो भाविकांचा जनसागर 2026च्या आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला वाखरी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी आता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहतात। हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, मुखी अखंड हरिणा आणि मनात विठ्ठलावरील अढळ श्रद्धा अशा भक्तिमय वातावरणात प्रत्येक वारकरी आपल्या विठुरायाशी एक वेगळा संवाद साधताना दिसतोय। या लाखो वारकऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे? विठ्ठलाकडे त्यांची मागणी तरी काय? कुणी शेतात भरघोस पीक यावं म्हणून प्रार्थना करतंय, तर कुणी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठलाच्या चरणी साकडं घालतंय। काहींना समाजात शांतता, बंधुभाव आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद नांदावा अशी अपेक्षा आहे। वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर ती माणुसकी, समता आणि निस्वार्थ भक्तीचा संदेश देणारी जीवनशाळा आहे। याच भावनेतून हजारो वारकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त श्रद्धेच्या बळावर पंढरीची वाट चालतात। चला तर मग आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला वाखरी येथे विसावलेल्या पालख्यांमधील वारकऱ्यांच्या भावना जाणून घेऊया आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या चरणी त्यांनी कोणती प्रार्थना केली हे पण बघूया। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। नमस्कार। नमस्कार। माऊली, कुठून आलात आपण? आम्ही आळंदीहून आलो आणि दिंडी क्रमांक 181 दासोपंत स्वामी गुंडाळकर यांची मूर्दंगाचार्य आणि मी त्यांच्या दिंडीचा विनेकरी। आम्ही विदर्भातून आलेलो आहो। आमच्या दिंडीमध्ये जवळपास 450 लोक आहेत आणि आमचा जो विदर्भ आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नितीनजी गडकरी साहेब यांच्या आम्ही विदर्भातून आळंदीला आलो आणि पुण्यापासून आम्हाला आळंदीमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण की चारही पुलावर पाणी होतं। यावर्षी माऊलीचं आळंदीमध्ये दर्शन झालं नाही। आम्ही पुण्यामध्ये गेलो आणि पुण्यापासून आज वाखरीपर्यंत आम्ही पायीवारी करत करत पंढरपूरपर्यंत आता वाखरीपर्यंत आलेलो आहोत आणि आम्हाला त्रास वगैरे काही यावर्षी झाला नाही। सगळं सुख सुविधा चांगल्या प्रकारे आहे। मी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, कारण मी शेतकरी असल्यामुळे की महाराष्ट्रभर पाऊस पडो, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढो, शेतकरी सुख समृद्धी बळीराज्या सुखी असो असं मी पांडुरंगाच्या चरणी एक साकडं घालतो आणि आमचा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, सर्व महाराष्ट्रातील जनता ही सुखी असो हीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि रामकृष्ण हरी। थँक्यू। तर जसं आपण पाहिलं की यावर्षी जसा पावसाचा दुष्काळ आपण बघत आहोत, तर याचा त्रास प्रत्येकालाच होत आहे। तरी आपले हे वारकरी देवाला अशी प्रार्थना करत आहेत की चांगला पाऊस हो। मी प्रीती दिलीप गायकवाड, स्टार वन न्यूज वर्तमान। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।